तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जसे की आता आपल्याला माहीत आहे, आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये खूप जोराचा अति पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे एवढी बिकट परिस्थिती आता पूर्ण आपल्या देशामध्ये निर्माण झाली आहे की आपण सांगू शकत नाही. कारण ते आपण रोज आता टीव्हीला न्यूजला आपण प्रत्यक्षात आपल्या गावामध्ये आपण डोळ्यासमोर बघतो. असं कुठलाही दिवस आता जात नाही की सकाळी आपण रात्री झोपल्यावर सकाळी उठल्यावर बघतोय तर पूर्ण रानावर पाणी दिसते, वडे नाले तुंब होऊन जातात. कारण आपल्याला झोप लागल्यावर गाढ झोपेत रात्री असा जोरदार पाऊस पडत आहे की सांगता बस. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे सध्याला. जिकडं बघल तिकडं पाणी झालेलं आहे. लोकांच्या शेतामधून पिकासहित माती सुद्धा गेलेली आहे. एवढी बिकट परिस्थिती सध्याला मित्रांनो निर्माण झालेली आहे. आणि याच्यावर आपल्याला आता मित्रांनो एकच उपाय करावे लागेल. उपाय म्हणजे मित्रांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही आता तुमच्या जे तालुक्यातील आमदार वगैरे असतील मित्रांनो, तुम्ही त्यांना लवकरात लवकर तुमच्या गावातले म्हणजे लोक गोळा व्हा, बाकीच्या गावचे लोक गोळा करा. त्या सगळेजण तुम्ही एकत्र होऊन आमदाराकडे खासदाराकडे मित्रांनो भेट द्या. तेव्हाच तुमचं जे काय ती तुम्हाला अनुदान वगैरे भेटण्याची शक्यता आहे. नाहीतर मित्रांनो, ह्या वर्षीची यंदाची दिवाळी आपली खूप अवघड जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे परत एकदा जो हवामान खात्याचा अंदाज स्पष्ट झालेला आहे. हवामान खात्याने अंदाज जारी केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात मित्रांनो 25 सप्टेंबर नंतर बी खूप जोराचा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. खास म्हणजे महत्त्वाचे म्हणजे मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टी ते अति जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. मित्रांनो, 25 सप्टेंबर नंतर तारीख ध्यानात ठेवा. 25 सप्टेंबर नंतर परत मान्सून येण्याची शक्यता आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये परत मान्सूनची जे हवामान आहे, जे म्हणजे वारे परत येण्याची शक्यता आहे, असा हवामान खात्यानं अंदाज सांगितलेला आहे. मित्रांनो, अंदाज काय हकीकत म्हणजे होणारच आहे. ह्या वर्षी आपण जे बघतोय आपल्या डोळ्यासमोर बरेच जे हवामान खात्याने अंदाज दिले होते ते सगळे खरे होत आहेत. आणि आता अजून एक धक्कादायक हवामान खात्याने माहिती दिलेली आहे की 25 सप्टेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये परत मान्सून परत येण्याची शक्यता आहे. आणि याचा जोरदार फटका म्हणजे आपला विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता सांगितलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे 25 सप्टेंबर नंतर पाऊस परत येणार आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी होता होईल जेवढं तुम्हाला म्हणजे आता सध्याला तुमच्या गावामध्ये पावसाने जर उघाड वगैरे दिलेले असेल, तुमच्या शेतामधले जे आरणी बंधारे असतील त्याला तुम्ही आत्ताच काय करा, दगडं वगैरे टाकून आरणी बंधारे होता होईल तेवढं तुम्ही वर चढवून घ्या. कारण नाहीतर तुमचे मोठे पाऊस पडले तर शेतातली नाव पीक बी जाईल, माती बी जाईल. असली कंडिशन येऊ देऊ नका. आणि असं समजू नका की आता पाऊस गेलेला आहे, परत येणार नाही. पाऊस परत वापस येणार आहे आणि तो बी मान्सूनचा पाऊस परत वापस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, असं बिलकुल बेपर्वाहीनं वागू नका किंवा बसू नका. पाऊस आणि परत सांगितलेला आहे, परत पाऊस येणार आहे.